म्हातारी माणसं केस काळे करतात, काय त्याला मजा आहे का काय? का तुम्हाला आलता मेसेज का प्लीज आय लव्ह यू म्हणणं कोण तुम्हाला? आपलं त्याच्यापेक्षा केस काळे करायला किती पैसे लागतात? 100 रुपये. मग 100 रुपयाचे जर काजू घेतले तर निदान पावशेर काजू येतील, 2 दिवस जास्त जगशील. केसात काय गुतलं तुया? काजू खा, बदाम खा, खोबरं खा, दूध प्या, चांगलं खा. केस काळे करायचे म्हातारे माझे कोण तुमच्यावर पागल झाले? बावळ्याचा बाजार नाही तर अहो माणसं एवढी अडपटी कापड दुकानं पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असतं ना प्लास्टिकचं तरी माणसं अशी पाहतात. प्लास्टिकचे काय हत्या आहे काय? त्याच्यात मजा आहे महाराज. मी तुम्हाला 18 गोष्टी सांगणार आहे, नीट ऐका. आहार, निद्रा, भय आणि मैथून सगळ्यांना समान आहे. कितीचा मुद्दा सुटला? 4. ते सोडून द्या. आता 14 राहिले 18तले. 1 हात फक्त माणसाला आहे. उपदेश कुणी कुणाला करावा हा मुद्दा चालू आहे आपला. हात फक्त माणसाला आहे. 4 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करीत जा. हातानं दान करा. वारकऱ्याला मदत करी जा. गरीबाला मदत करा. लग्नांमधले सत्काराचे पैसे बंद करा आणि छावणीला द्या, चाऱ्याला देऊन टाका. हा, लग्नांमधला गुलाल उधळायचं बंद करा. लोक इतके बिंडोक झालेत, इतकं तांदूळ हातावर घेऊन फेकले काय आणि पुडीत घेऊन फेकले काय? मग हातावर जर तांदूळ घ्यायचे तर पुडीत घालायचे का? काय डोकं आहे का नाही महाराज? पूर्वी तांदूळ कसे घेत होते लोक? हातावर. आता पुढे केल्यात. बरं पुढे फोडून परत कुठे घेतात लोक? हातावर. मग पुडीत घालायचे कारण काय? फक्त माझी लाल करा आणि जमीन इकाल नाही काय? बावळ्याचा बाजार. आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही? आहे. मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कावा तमाशा आहे. बावळ्याचा बाजार. पूर्वी चांगले लोक खाली मांडी घालून जेवत होते, आता उभ्यानं जेवण आणलंय. आणि ते वरड नालायक ताटली हातात घेत भात फट दिली. एकाला भातच सापडला नाही, ते ताटलीच घेऊन गेला. मरतो मला ताटली तर मिळाली. काही नवीन काढायचं. आता पूर्वी गुलाबजांबू गोल होती, आता लांबलाय गुलाबजांबू. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, नागपुडीत गुतला गुलाबजांबू म्हातारे. पूर्वी गुलाबजामुन बुंदी सेपरेट होती, आता चिटकली एकमेकाला. त्याला नाव लय भारी दिलंय, राजा राणी. म्हणजे बुंदी कोण झाली आणि गुलाबजांबू काय पागलपणा आहे. अरे हे गरीबाच्या पोरांना उद्या महाराज या 15 वाड्यात शेतकऱ्यावर 2 प्रसंग आहेत आणि तुम्ही हा तुमचा जो भाग आहे महाराज, तुम्हाला दुष्काळच कळानं. तुमच्याकडं काय भाग्यवान आहे महाराज. शिवाजी महाराजांचे पायला गेले, शाहू महाराजांचे पायला गेले. काय भाग्यवान माणसं आहे तुम्ही. एवढं पाणी आहे तुमच्याकडं. कांद्याच्या पाठीवानी हिरवी पिकं आहे हो. जर विदर्भातलं मराठवाड्यात एखादं आला नाही उसं पाहिलं तर ते उभ्यानं मरल. शाळेला तुम्हाला पाणी आहे का काय? अरे टाकून प्यायला पाणी नाही रे, टाकून प्यायला पाणी नाही. महाराज विनोद नाही, विनोद नाही. आपण दुष्काळाचा अभ्यास केला नाही आणि खरेची आई मेली. खरं कधी उघड कोणी करीत नाही. आता या 5-6 महिन्यात ते मीडिया पेपरवाले सगळे प्रचारात गुंतल्यामुळं कोणी दुष्काळाची बातमी सुद्धा टाकीत नाही. तुम्हाला 6 महिने झाले कुठं दिसलं का बात? दुष्काळच नाही 6 महिने झाले. वाजवा टाळ्यांशीच वानाड्या. आता नाही महाराज. तर फडून जनावरं मेली हो, जनावरं मेली महाराज. गायी चाऱ्या वाचून मेल्या, काही गाया पाणी वाचून मेल्या. तुम्ही लय नोटे नशीबवान आहेत. तुम्हाला सांगतो पाया पडतो तुमच्या. लग्नांमधले सत्काराचे पैसे वाचवा आणि गायीच्या छावणीला मदत करा. हो, लग्नांमधले सत्काराचे पैसे वाचवा आणि ह्या गरीबाच्या पोरांना वया पुस्तकं तरी देऊन द्या यंदा.
आता 15 ऑगस्टला 15 दिवसात शाळा उघडणारे शेतकऱ्याची परिस्थिती एकदम भयानक आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बिबियानं उभं करायचंय, मुलांची ऍडमिशन आहे, काय नाही, फक्त तोंडावर लोक बोलतात, फी कचकूनच घेतात, कोणी काही करत नाही, फक्त नाव जनसेवा आहे, नाव जनसेवा आहे आणि ठोका माल ठोकाय तो. काय नाही, कोणी सोडित नाही. महाराज गरीबाला मदत करा, कशातही पैसे कशाला घालता. आता लग्नात एक फाजील पद्धत आली, फाजील हलकट. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलंय त्याला, तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्या नवरदेवा माग अर्ध्या खांब्यासाठी लटकेल 7-8 जण, त्या नवरी माग 2-4 याडपाट पुरी, मोकार मेकअप, इथल्या फटीत चमकी. आणि पॉप नावाचा भांग पाडे, ती पॉप पॉप भांग माहिती ना पुरे तुम्हाला? पॉप म्हणजे मध्ये खड्डा पुढं झटका, इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप. हा, आणि एक बाजू पुढं दाबून घ्यायची आणि एक बट मोकळी सोडायची, याला म्हणायचं देवयानी. आणि आता एक नवीन भांगले डेंजर आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. एक पोरग कॅनॉलच्या कडेला होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये, हो त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून ते. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला, फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेम पेटवायचं आहे आता. बहरा फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. जमलं का नाही? आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेल. अरे बाटलीची बुच टाका, बेवडे दे, ते मरणाचं क्वार्टर रुपया धंद्याला का आला फुलं. हात एक 14 आहेत बर का, हात दान करीचा आणि जाण पाहिजे तिथं करा. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंतांच्या माणसांना जेवायला बोलवायचं नाही, गरीबाला 2 वेळा जेव घाला, एकदा बांधून द्या. ते श्रीमंत लय भिकार, हे खात नाही मी, तू येऊच नको भाऊ, काय डोक्याला ताण करतो. इथं आम्ही कसं केलं हे आम्हाला माहिती, तू खात, तुला बोलवायच कोण आलत, बोलवायचे ते भंगार. हा, महिला मंडळ घरी उद्यापन विद्यापन असलं ना, श्रीमंताच्या बायकोला नाही बोलवायचे कधी, तिलाही अडपाट, वरणच पाहिजे, तुरीचंच पाहिजे, भाऊ आम्ही कशाचंही करू. त्याच्यापेक्षा आपली गरीबी शेजारची बाई आहे, बिचारीला खाऊ घाला आणि तिला म्हणतो या पोरांनाही पाठवून दे, संध्याकाळी त्यांचा फायदा होईल. हा, दान करीत जा पण, आणि जेव साधे जेवण घाला पण फुल घाला. हात एक झालं बरं का. 2 बोलणे आणि नीट बोलत जा, नाही तर बोलू नये. एखाद्याने गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही, हप्त्यावर घेतली असं. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोड असेल, अरे पण तू गप ना. एखाद्यानं घेतलाच नाही, अरे लफडा असेल, अरे तू गप ना बाबा. हात 1 बोलणे 2 झाले. आणि हे फक्त कोणाला आहे? माणसाला. 3 हसणे, आणि हसणे ही ईश्वरी देणगी आहे. हसत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने
मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येत नाही. एकटा हसत होतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. हसत जा, हसत जा. आणि हसायलाच पाहिजे. महाराज तुम्ही आता कीर्तनावरून घरी जा, माझं कीर्तन ऐकलं, माणूस 15-20 मिनिटात कोणताच विचार न करता झोपतो आणि फ्रेश होतो सकाळी. तो माझं कीर्तन ऐकलं 2-3 दिवस टवटवीत राहतो माणूस. ताण नाही ना, मोकळा. हसत जा. आणि काही माणसं हसत नाही, हे काय हसणं मरणं. आणि जी माणसं हसत नाही त्यांना अटॅक. हात एक झालं बरं का आताशी. बोलणे 2. आणि बोलण्याचं उदाहरण ऐका. एकच वाक्य द्रौपदी बोलली, आंधळ्याची पोरं आंधळी, महाभारत घडलं. एकच वाक्य सीता बोलली, लक्ष्मण भाऊजी तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही, रामायण उलट फिरलं. वाक्य नीट बोलत जा. तुझं नाव काय रे? इंद्रजित. तुला शाळेतले पोरं काय म्हणत्या? तुझे मित्र इंद्रिया. तुझं नाव काय रे? आदित्य. तुला काय म्हणतात पोरं? आद्या. तुझं रे? वेदांत. तुझं नाव वेदांत आहे का? तुझं अनिकेत. तुला काय म्हणते पोरं? एखाद्या पोराचं नाव सागर. किती सुंदर नाव आहे, सागऱ्या. कृष्णा. किती नावं चांगली. तुझं नाव काय रे? तो दाढीला हात लावलेला प्रज्वल. तुझं तलईचं अवघड आहे. तुला मित्र काय म्हणतं रे? प्रजा. चांगलं बोलत जावा, नावं चांगली ठेवत जावा. मुलीचं नाव जानकी ठेवावं. किती सुंदर नाव आहे. जानकी, कौसल्या, भक्ती, श्रद्धा, गीता, ज्ञानेश्वरी, ओवी. किती सुंदर नाव आहे. गुड्डी. गुड्डी. अहो बाई, गुड्डी हे जर्सी कालवडीचं नाव आहे. एका बाईच्या नाव, एका बाईच्या पोरीचं नाव तो फजिती. फजिती. बाई कीर्तनाला आली आणि तिची पोरच चुकली. ती भेटन त्याला म्हणायची, ए बाबा माई फजिती पाहिली का? ए बाबा माई फजिती पाहिली का? तो म्हणायचा माझी चप्पल सापडा ना, तर तू काय फजिती पाहत. एका बाईच्या पोरीचं नाव उषा. तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ताह. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही ठू नाही. ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं आणि त्याला झोपायचं. त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काही नव्हतं. तो त्या बाईला म्हणला, बाई उशाला काही आहे का? ती बाई रडायलाच लागली. याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय. तो म्हणला, बाई उशाला खरंच काही नाही. ती म्हणली, महाराज 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले, अजून उशाला काय नाही. तो म्हणला, तू उशा पुलावरून फेक, मला डोक्या खालची लागत. हात 1, बोलणे 2, हसणे 3 झाले बरं का. 4 हे सगळे कोणला आहे? माणसाला. 4 सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे. वागायला आडवी. माळ घाल टिकल का. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 आणि आनंद 5. आता 5वं ऐका. प्रत्येक प्राण्यामध्ये 4 कोश आहेत. 10वीच्या पुढचं कोण आहे? तू कितीला आहे? 13वी म्हणजे FY. FY BA ला आहे तू? 4 BCOMचा आहे.
BCom ला हां लगेच लक्षात येतं. मला नाही सांगाल मी असं नजरेनं टोटल इतिहास सांगणार माणसाचा. हा फक्त भांडणाचं मूळ नको म्हणून सांगत नाही. तू मराठी मिडियमला आहे ना रे हे बरे तू मराठी मिडियमला आहे ना मराठी मिडियमला आहे तू हां तू शिमेला आहे ना हां लगेच लक्षात येतं. तो शिमेला आहे हा मराठी मिडियमला आहे लगेच लक्षात येतं. तेव्हा ते इंग्लिश मिडियमला ते दाढी रात लावले लगेच. मी असं टोटली इतिहास सांगणार माणसाचा फक्त नजरच बसला पाहिजे माणूस आपला. त्याचा ब्रँड सुद्धा सांगणार कोणती पितो हो म्हणजे डिप्लोमा पितो का आरशी पितो का वाड्याची पितो लगेच सांगणार. भारीतला पिणाराचा चेहरा वेगळा असतो आणि सरमडी पिणारा चेहरा वेगळा असतो. हो एखाद्याच्या मुलीला मुलगा पाहायला आला नवरदेव दारू पितोय का नाही जर ओळखायचं असेल तर तुम्हाला लक्षण सांगून ठेवतो. माणसाच्या डोळ्याच्या खालची जी दोन डोपरं आहेत ही बाई ही जर वर आलेले असतील आणि ते जर लालसर असतील तर कधी नक्की दारुडे आहेत अंदाज करून टाकायचा. तुम्ही घरी गेलो तुमचे चेहरे पहा ना आरशात. आपण खोटं बोललो मग बोला खोटं आहे का खरं सांग नाही आपल्या पुढं खोटं बोलत नाही. विनोदाचा भाग सोडा कुठवर आलतो ध्यानात ठेवा. हात एक आणि आनंद. आता आनंदामध्ये शिकलेले पोर आहे का. प्रत्येक प्राण्यामध्ये 4 कोश आहेत. अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. पण माणसामध्ये आनंदमय कोश आहे. हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवांना मिळाला नाही 12 देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. 14 अधिक 4 18 आणि 18 गोष्टी जर कळायच्या असतील तर एक करा. हा पुला तो एक देव करणी घ्यावा. 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 नीट बसा. 14 अधिक 4 18 गोष्टी आहे. जाऊ दे बस 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 बस. 14 अधिक 4 18 गोष्टी आहेत. 14 अधिक 4 18 गोष्टी आहेत. पण तुम्ही काही करा फक्त देव आपला करा. पण इथे एक शब्द आलाय बरं का वारकऱ्यांसाठी तो 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 याचा अर्थ कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप तो सोडून दुसरा कोणी नाही तो देव आपला करा. मग एकाने विचार करा देव आपला करा म्हणजे काय करा. देवाला कवळी मारा का देव गळ्यात घाला का देव चुळीत बसा का देवाचं काय करा. काहीच करू नका. आतली भान काय काढा नामचिंतन अखंड करा तुम्हीच देव व्हा देव आपला करा.
असा त्याचा अर्थ आहे. तिसरा अध्याय, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्ट होईल, परस्पर घडेल प्रीतीजेत. एक वाक्य सांगा, आतली घाण बाहेर जाणं आणि बाहेरचा देव, मुळात देव आतमध्ये आहेत, फक्त घाण बाहेर काढा, मी देव आहे या बोधावर या, संपला विषय. हां, फक्त त्याला ज्ञान लागतं. ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही, हे MA MPhil PhD हे ज्ञान नाही. हे सोडून द्या, या ज्ञानाची काय किंमत नाही. हे MA MPhil PhD DH MCom LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd आणि BEd आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि FY MTech आणि BTech आणि डेअरिंग डिप्लोमा, टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC आणि UPSC नेट आणि शेटर, फार्मसी नाही सिटी नाही ग्रीन डेअरिंग डिप्लोमा आणि MBA आणि BL, हृदयरोग तज्ञ आणि गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ. हां, रोग गुप्त आणि गडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे जाऊ द्या, याला कोणी खात नाही, हे पुस्तकी ज्ञान, हे जाऊ द्या, याचं काय विषय नाही. हे नाही देव करायचं आहे का, मग मीच वासुदेव आहे हे ज्ञान येऊ द्या. हे संसार सोडा, हे गाडी बंगला हे काय नाही, हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी शुटी हे जाऊ द्या. हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी शुटी, फ्रीज कूलर गॅस लायटर बनणं सगळी हिटर पिटर एअर वापे जंगला कांदे गोण्या बकरा आणले लाटणं पडपड फुगणी उशी तवा संडाबा तुकी जनोटा बेट सिद्धिवान चमच्या उरगड उशी गादी तर कन्या नोण्या खांड खोंड बोंबड सुटा अंतर फलक उजिनवाने घरात काटवरती कोणाला सीतावणी साहेब दे धक्का धोबी बचाड फरकाला परत गोष्ट तुटी डोंगरोडी तो कनागर शिक्षणाचा ऐको झेंडा मानवीस खान राजनीती दमंग वॉन्टेड शिंगाण बॉन्डिगा झाका चिकनीचे मेली दुनियादारी माझे मंतू झाले आता माझी सटकली बबिते बबिते पारोला ही पोरगी साधू तुपातली सिद्धिवादी गाडी सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणे उडाल्यावर आला बाबराव भाऊ दे जिंगाट सुरू तुझं माझ्या भरोसा नाही काय बाय वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं काय, एवढं पाठ करा 1 वर्ष लागेल तुम्हाला. हा विषय सोडून द्या. एक वाक्य सांगा, साय बाजूला करा दूध आहे, राग बाजूला करा आत विस्तव आहे, अज्ञान बाजूला करा तुम्ही देव आहात. बस. आणि एवढं जरी कळलं आजच्या कीर्तनात लय झालं. हां, मी रोज कीर्तनात सांगतोय, हे इंद्रिकचं कीर्तन आहे महाराज, हे कधी खोटं ठरणार नाही. इथून पुढं काळ बदलला आहे, आता आपण बदलत्या काळानुसार बदललं. आता 1.5 तास देव चुळीत बसण्यात देव नाही, कर्म चांगलं करण्यात देव आहे. 9,000चा बोकड कापला देवाला, आणि देवाला काय व्हायला नख्या खुर. आणि हे लोक देवाला खुर का वाहतात, ते शिजत नाहीत. ते शिजले ना देव वासावच मिळाला. अहो, एकदा बोकड कापायचं आणि वर्षभर देवाच्या पाया पडायचं नाही, बापाची पेंट आहे का? असं चालतं का? एकदा 9,000चा बोकड कापायचा आणि वर्षभर त्या देवाकडे डोकून सुद्धा असं नाही चालत. ते तुम्ही लय देव चुळीत बसू नका, काहीच करू नका. मी म्हणतो कामात काम करा. गाईचं दूध काढताना रामकृष्ण हरी म्हणा, तेवढ्या दुधाला तेवढेच पाणी घाला, डिग्री तीच. आपलं रामकृष्ण हरी का म्हणते, जेव्हा गाई बादलीत पाय घालीन रामकृष्ण सांडलं दूधन काय रामकृष्ण हरी. कामामध्ये काम करायला शिका, देव चुळीत बसू नका. आता पहिले दिवस राहिले नाही, आता कामामध्ये. कारण आजच्या जगात 2च माणसं सुखी जगतात, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा, अखंड भजन करणारा आणि आईबापाचा आशीर्वाद कमावणारा. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, या नोकऱ्या बिकऱ्या नाहीत असे निगेटिव्ह विचार करू नका. तुम्ही त्या तयारीनं राहा, नोकऱ्या कधीही लागणार नाहीत. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे, आज बोलतो कायम खरं आहे. 2च वर्षात 5 गोष्टी घडणारे लिहून ठेवा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडीवर येणार, आला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पैशाला किंमत येईल, बहीण भावाला कचेरीत खेचलंय का नाही? भाऊ भावाचा दुश्मन झालाय का नाही? काय जगात खरं राहिलं? आणि आता सांगून देतो, मगाशी 5 सांगितल्या, आता 5 सांगतो. 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही दिसलं तर आपल्याला दिसेल ती दाना. आपल्या मागच्या खोट्या ठरल्यात का? नाही. मग आता सांगून ठेवतो, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत, माणसंच राहणार नाही. का? प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे महाराज, आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे आहे? माणसं कुठे आहे? माणसाने 4-4 खोल्या बांधून ठेवल्या. झाड आहे कोणी? म्हातारा आजारी पडली तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीने पाणी आणतोय. डुकून पाहिलं माणसं नाहीत. 10 वर्षापूर्वी खेड्यावर वट्यावर म्हातारी बसेल राहायची, वट्याच्या खाली म्हैस राहायची, तर पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, म्हशीला पाणी मिळत होतं. आज काय?
काय 25% म्हातारी माणसं केवळ दिसत नाही म्हणून दिवस उगायच्या दिवस